14 जून MPSC कंबाईनला झालेला प्रश्न बघा. रणधीरजवळ 10,000 रुपये होते, त्यापैकी तो स्कीम ए मध्ये 5% दराने रक्कम गुंतवतो. सर्वात पहिले काय करते तो, एकूण रक्कम आपल्याजवळ किती आहे 10,000. तर स्कीम ए मध्ये पाहते ना किती रुपये केले 5%, बरोबर आहे. म्हणजे ए चे 5% किती झाले 500 रुपये. आणि स्कीम बी मध्ये म्हटलंय त्यानं 8% रक्कम गुंतवली, म्हणजे हे झाले 800. नंतर काय म्हटलंय, त्याला एकूण जे व्याज भेटले आहे 710 रुपये व्याज भेटला आहे. एकूण व्याज किती भेटलं 710 रुपये. तर आपण याच्यातला फरक काढू. इथं फरक येईल 210चा फरक येते, इथं इकडे फरक काढा, तर इकडे जो फरक येते तो येते 90चा, बरोबर आहे. आता याचा रेशो काढा, 0 0 कॅन्सल, 3 7 21, 3 3 9. म्हणजे जर आपण रेशो पाहिला तर रेशो कितीचा आला 3:7चा रेशो आला. एकूण रक्कम किती होती 10,000. आणि विचारलं आहे की बी ने स्कीम मध्ये किती गुंतवणूक केली होती. बीचा रेशो किती आहे आपल्याजवळ, आता बीचा आहे 7, बरोबर आहे. बीचा रेशो 7 आहे. 7 आणि 3 एकूण किती झाले 10. आपल्याला काढायचा आहे बीचा, म्हणजे एकूण रक्कम 10,000 होती. आपल्याला काढायचा आहे बीचा किती आहे 7, आणि एकूण किती झाले 10. 0 0 कॅन्सल करा, 1000 गुणिला 7 म्हणजे 7,000 रुपये. म्हणजे बी ने रक्कम किती गुंतवली होती 7,000 रुपये. धन्यवाद.